श्री गुरुदेव दत्त. समस्त देवडीकर कुटुंबीय आणि नातेवाईक मंडळी, प्रसन्न देवडीकरच्या मोठ्या कन्येचं लग्न नॉर्विच म्हणजे लंडनजवळ 18 मेला आहे. 40 वर्षापूर्वी प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचे वऱ्हाड निघाले लंडनला या नाटकाचं एक पात्री प्रयोगाची मला आठवण आली. आणि आपल्याकडे जर असंच झालं तर काय होईल हा विचार माझ्या मनात आला आणि कागदावर उतरण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर मंडळी 15 मिनिटं बाजूला ठेवा आणि मोठा आवाज करून ऐका. मंडळी, याकडे गंमत म्हणून पहा आणि एन्जॉय करा. यातील काही पात्र तुमच्या कदाचित ओळखीची नसतील, तुम्ही पाहिलेली नसतील, पण त्यांचा ओळख देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर ऐका. वऱ्हाड निघाले नॉर्विचला. स्थळ प्रसन्नचे डोंबिवलीचे घर. रविवारची सकाळ 8:30-8:30ची वेळ. प्रसंग अगदी बाका. फोनची रिंग वाजते आणि प्रसन्न फोन उचलतो. हां आई, बोल. मंगलवहिनी जळगावहून. बोल. काय बोल? कुठपर्यंत आली आहे तयारी? अगं, तयारी? कशाची तयारी? मंगलवहिनी, अरे असं काय करतोस? 10 दिवसावर लग्न आलंय ना तुझ्या लेकीचं, त्याची तयारी कुठपर्यंत आली आहे? प्रसन्न, हां असं त्याचं होय. आता आई आपला 1 तास घेणार हे त्याला माहीत असल्यामुळे, अगं आई, ते सर्व तुझी सुनबाई बघते तर तिच्याशीच बोल असं म्हणून त्याने तो फोन वैशालीच्या हातात दिला व आपली स्वतःची सुटका करून घेतली. वैशालीचा चेहरा हेडमास्तर समोर उभ्या असलेल्या खोडकर मुलासारखा झाला होता. ती म्हणाली, हां आई, बोला. तयारी म्हणाल तर सगळी झालेली आहे. काय सगळी तयारी झाली आहे? रुखवत, भांडी, मानपान, मेनू, सोन्याची खरेदी, हॉल डेकोरेशन, सनई, चौघडा, सगळ्याची तयारी झाली म्हणतेस? खरं की काय? वैशाली, आई शांत राहा. आपल्यासारखा गोंधळ तिकडे नसतो. तिकडे फक्त इव्हेंट मॅनेजरला कधी, काय, कुठे, कधी, किती पाहिजे तेवढं सांगितलं की ते सगळी सोय करतात. त्यांची फीस मात्र फक्त पाऊंडामध्ये द्यावी लागते. कालच त्याचा ईमेल आलेला आहे. स्टेज अरेंजमेंट, डेकोरेशन आणि चांगली सर्व्हिस मिळावी म्हणून 10 मुली वगैरे सर्व अरेंजमेंट झालेली आहे. 2 महाराष्ट्रीयन गुरुजी पण असतील. सनई, चौघडा, बँडबाजा, वरातीसाठी घोडी सर्व तयार आहे. पूर्ण कार्यक्रमाचे व्हिडिओ शूटिंग होईल. सुनमुखासाठी मोठा आरसा, पायघडीसाठी रेड कार्पेट आणि रुखवतासाठी म्हणाल तर 10 प्रकारच्या मिठाया, फ्राय पॅन, निर्लेपचा तवा, बाऊल, प्लेट्स इत्यादी सर्व तयार ठेवलेलं आहे. शिवाय वॉशिंग मशीन, फ्रीज आणि गॅसची शेगडी पण ते देणार आहेत. आता फक्त आपण निघायची तयारी करायची. मंगलमेनी म्हणतात, अगं हो, हे सगळं झालंय, पण जेवणाचा मेनू काय, दागिन्याची खरेदी काय, देण्याघेण्याचं काय? त्यावर वैशालीने उत्तर दिलं, मी आणि प्रसन्न सुरतेला जाऊन 50-60 साड्या आणणार होतो, पण सानिका म्हणाली इथेच सुरत बाजार आहे आणि 500 रुपयापासून 5 लाखापर्यंतच्या साड्या इथे मिळतात. रास्त भावात अगदी मिळतात. महाराष्ट्रीयन कॅटररने मेनूमध्ये अगदी लोणी थालीपीठ, श्रीखंडपुरी सोबत पिझ्झा, पास्ता, आईस्क्रीम, शिवाय पंजाबी भाज्या तर आहेतच. त्यामुळे तोही प्रश्न मिटला. इथे पूना गाडगीळ यांचे दुकान आहे. सानिकाने तिच्यासाठीचे दागिने तिथे आधीच खरेदी केलेली आहेत. जावयासाठी एक चेन आणि अंगठी घेतलेली आहे. आता व्याहासाठी म्हणाल तर 2 अंगठ्या आपल्याकडे तयार आहेतच. त्यावर मंगलवहिनी म्हणतात, अगं हो, पण जाण्याची काय व्यवस्था केली आहे? किती जण येणार? तिकिटाचा खर्च किती होणार? त्यापेक्षा मी काय म्हणते, डोंबिवलीतच ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात जर रिसेप्शन केलं तर खूप खर्च कमी येईल. वैशाली, आई, ते डिपार्टमेंट अंबरनाथहून गोपाळकाका सांभाळतात. तुम्ही त्यांच्याशीच बोला ना. मी मात्र ठेवते आता, कारण मला काम आहे, असं म्हणून तिने फोन ठेवला. मंगलवेणीची चलबिचल शेजारी उभ्या असलेल्या मेघाच्या लक्षात आली. तिने आईला पाण्याचा ग्लास दिला व ती म्हणाली, मी गोपाळकाकांना फोन लावते, तू त्यांच्याशी बोलून घे आणि आपली ऐनवेळी काही गोंधळ नको. अंबरनाथला फोन लागतो. फोनवर नाव येते, त्यामुळे मी म्हटलं, हां वहिनी बोला. त्यावर त्या म्हणाल्या, बोला काय भाऊजी?
लग्न 8 दिवसावर आलंय, जायची काय व्यवस्था केली, किती जण जाणार, कधी निघायचं, खर्च किती येणार, काय आहे? मी म्हटलं अहो प्रश्नाचं पेव फुटल्यासारखंच वाटतंय मला. बरं ठीक आहे, मी सगळं डिटेलमध्ये सांगतो. कालच मुकेशभाई अंबानीला फोन लावला, त्यांनीच फोन उचलला. हॅलो गोपाल भाई, कैसे हो, बोलो बोलो, कैसे याद किया? मी म्हटलं मुकेश भाई, ग्रैंड डॉटरची शादी है लंदनला, नॉर्विचला, तो जाने के लिए, बारात को जाने के लिए एक प्लेन चाहिए था. त्यावर मुकेश भाई म्हणाले, तो इसमें टेंशन की क्या बात है गोपाल भाई, मेरा 120 सीट वाला प्लेन ले लो और जाओ. मैनेजर का नाम और फ़ोन नंबर व्हाट्सएप करता हूँ, आप उनसे डिटेल में बात करिए, कितने लोग जाने वाले, कब जाने वाले, कब आने वाले, सब डिटेल उनको बताइए. हाँ, और एक बात गोपाल भाई, पेट्रोल की टाकी फुल करके देता हूँ, तो आप टेन्शन नाही लेने का. ओके, थँक्यू मुकेश भाई, असं म्हणून मी फोन ठेवला. मंगलवाहिनी तेवढ्यात म्हणाल्या, ते ठीक आहे हो भाऊजी, पण कोण कोण येणार, त्याची यादी, आहेर वगैरे सगळं, त्याची काय तयारी? मी म्हटलं अहो वहिनी, मी सगळं डिटेलमध्ये सांगतो. व्हॉट्सअप ग्रुपवर पत्रिका पोस्ट केलेली आहे, प्रत्यक्ष फोन पण केलेले आहेत, अंदाजे 90 ते 100 लोक येतील. आता मी तुम्हाला सगळं डिटेलमध्येच सांगतो म्हणजे तुमचं समाधान होईल. पहिला नंबर वाशीचा, म्हणून वाशीला फोन लावला. आनंदने फोन उचलला. मी काही विचारायच्या आतच तो म्हणाला, मी आणि माझी बायको अपर्णा दोघे येतोय. आईला म्हणजे अंजलीला इतका लांबचा प्रवास झेपणार नाही. ओके, 2 सीट ठेवतो असं म्हणून मी फोन ठेवला. नंतर संभाजीनगरचा नंबर लागला. दीपकला फोन लावला. रिटायरमेंट नंतर काही काम नसल्यामुळे त्याने लगेचच फोन उचलला. बोला काका. अरे लग्नाला कोण कोण येणार आहे नॉर्विचला? त्यावर माझे व सुनीताचे नक्की आहे. सारंगचा दुसरा प्रोग्राम आहे आणि अर्चना व रामराव पण येतील. बरं बरं म्हणत मी फोन ठेवला. नाहीतर बँकांचे पेन्शन का वाढले नाही यावर अर्धा तास अगदी दीपक सहज बोलला असता. आता पूर्ण संभाजीनगरच कव्हर करावं असं म्हणून मी स्वर्गीय माई म्हणजे विमलकडे फोन लावला. डॉक्टर गणेशने लगेच बोलायला सुरुवात केली. अहो काका, खूप मनात आहे हो, पण जमणार नाही, कारण परीक्षेचा सीझन चालू आहे. शिवाय झेरॉक्स प्रिंटआउटचे काम भरपूर आहे. अहो हल्ली कॉप्याचं करण्याचं प्रमाण पण खूप वाढलंय. त्यामुळे काय झालंय की कॉप्याच्या पण कॉप्या कराव्या लागतात. अरे बापरे, म्हणजे बरीच प्रगती झाली या कॉपी बहादरांची असं म्हणून मी फोन ठेवणार. तेवढ्यात तो म्हणाला, आमच्या बहिणाबाई भाग्यश्री आणि राजेश्रीचा उत्तराखंडाचा कार्यक्रम ठरलाय, त्यामुळे त्या दोघी काही येणार नाही. बरं म्हणून मी फोन ठेवला. नंतर प्रमिला आणि अवधूतरावांकडे फोन केला. जावाई नेहमीप्रमाणे प्रमिलाच्या शेजारी बसलेले होते आणि प्रमिलाने फोन उचलला आणि जावाई नेहमीप्रमाणे प्रमिलाच्या शेजारी बसले होते, पण फोन उचलण्याऐवजी पेपर वाचण्याचं ढोंग करत होते. प्रमिलाने फोन उचलला. हॅलो गोपाळ काका, कसे आहात? बरेच दिवसांनी फोन केला. तुमची नेहमी आठवण येते. तुमच्या लहानपणच्या गोष्टी खोड्या मी माझ्या नातवांना सांगत असते, पण तिला पुढे बोलू न देताच मी म्हटलं, अगं ते ठीक आहे, पण लग्नाला कोण कोण येणार आहात? आम्ही दोघं आणि सोबत धाकटा विशाल येईल. इकडच्या मुली त्याला पसंत पडत नाहीत. तेव्हा तिकडची एखादी रोजी किंवा मेरी पसंत पडली तर साटेलोटे होईल. जावाई सुद्धा हसले असावेत असा मला आवाज आला. मी म्हटलं, अरे वा, छान आयडियाची कल्पना आहे. मी 3 तिकीटे ठेवतो असं म्हणून फोन ठेवला. नाहीतर प्रमिला तासभर आरामशीर बोलू शकते. लगेचच शशिकांतराव पाटलांना फोन लावला. बेबीताईने फोन उचलला आणि पाटीलकीच्या थाटात 2 तिकीटे ठेवा असं म्हणून सांगितलं. थोडीशी विश्रांती घेऊन चोराखळीला कमलाक्काकडे फोन लावला. तिच्या मोठ्या मुलाने म्हणजे शिवाजी उर्फ घोटूने फोन उचलला. हॅलो काका, बोला अशी सुरुवात केली आणि नंतर आई व तिच्या 3ही सुनांना घेऊन जा असं मला सांगितलं. इलेक्शनमुळे ऑटो स्पेअर पार्टचे दुकानं 24 तास उघडी ठेवा असं आदेश असल्यामुळे मला दुकान बंद करता येत नाही म्हणाला. मधला राजेंद्र उर्फ राजा कोकणात राजापूरला इंजिनियर आहे. सोबतच तो साईड बिझनेस म्हणून आंब्याचा व्यवसाय पण करतो आणि सध्या त्याचा सीझन चालू असल्यामुळे त्याला ते शक्य होणार नव्हतं.
धाकटा उपेंद्र तर पोलीसमध्येच आहे, त्याची इलेक्शनची ड्युटी लागलेली. बरं 4 तिकीट ठेवतो असं म्हणून मी फोन कट केला.